दोरी पाटीलवाडी संघासाठी तुंबाड शिंदेवाडी संघाचे खेळाडू पंच जलद गतीने सामन्याला सुरुवात करायचे। मालदोली पाटीलवाडी संघाकडून पहिला गोलंदाज सौरभ आणि हा टोलवला चेंडू, बघूया किती धावा मिळतात त्या। आणि पहिल्या चेंडू मध्ये खणखणे सनसने चौकार आणि या चौकाराने संघाचं खातं ओपन होत आहे। 4 धावांनी संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलंय ते तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजाने। सागर अतिशय नावाजलेला असा फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा सागर महेशकर, डोंबिवली या एरियामध्ये नावाजलेला हा क्रिकेटपटू। पुन्हा एकदा सौरभचा दुसरा चेंडू, सामना करणार तो सागर, बघूया काय करतो सागर आपल्या दुसऱ्या चेंडूवरती। सौरभ हलकासा रनअप घेताना पंचांना पार करून टाकलेला पुढील चेंडू आणि पंचांच्या भूमी समांतर वाईड अतिरिक्त धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 5। एक चेंडू 5 धावा। सुंदर अशा वातावरणामध्ये सकाळपासून हे सामने सुरू आहेत। पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, बघूया आणि हा षट बघूया जातोय का सीमारेखे पार। षटकार, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला। दूर दूर मारेगा षटकार पर झुकेगा नहीं साला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नहीं साला। सुंदर अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज सागर महेशकर। पुन्हा एकदा बघूया सागर, पंचांच्या हात भूमी समांतर, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव। गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल ते मालदोली संघाचे गोलंदाज सौरभ। पहिला चेंडू 4 धावा, दुसरा चेंडू वाईड, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि हा पुन्हा एकदा वाईड। आतापर्यंत 2 चेंडू 12 धावा। पुन्हा एकदा बघूया टोलवला षटकार, जातोय का सीमारेखे पार। षटकार, बघतोस काय रागानं षटकार मारला बघ तुंबाड शिंदेवाडीच्या वाघानं। जोरदार अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज सागर। पुन्हा एकदा सौरभ, गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ हलकासा रनअप घेताना सौरभचा पुढील चेंडूचा सामना करेल तो सागर। पुन्हा एकदा पंचांच्या हात भूमी समांतर वाईड, अतिशय खराब असं गोलंदाजी करतायत ते सौरभ। कृपया जर आपल्या संघाला विजयाकडे मार्गक्रमण करायचे असेल तर आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल आणि सागर आणि प्रेम यांची जर जोडी फोडली तर नक्कीच आपण विजयाकडे मार्गक्रमण कराल। तुंबाड शिंदेवाडी संघाचा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू सागर। पुन्हा एकदा सौरभ आणि हा बघूया पंचांचा इशारा, विकेट सागरच्या स्वरूपात खूप असा मोठा असा धक्का बसतोय तो तुंबाड शिंदेवाडी संघाला आणि तुंबाड शिंदेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 19। सागरच्या रूपात पहिला झटका बसलाय तो तुंबाड शिंदेवाडी संघाला। गोलंदाजीमध्ये सुधारणा करतायत ते मालदोली पाटीलवाडी संघाचे खेळाडू सौरभ। अशाच रीतीने जर विकेट घेतलं तर नक्कीच आपण विजयाकडे मार्गक्रमण कराल। कृपया सागरची जागा घेण्यासाठी येतोय तो विराज, बघूया विराज आपल्या फलंदाजीमधून किती धावा आपल्या संघासाठी मिळवतोय तो विराज आणि किती धावांचं आव्हान ठेवतात ते
मालदोली पटेलोडी संघाला। हर मैच में बनती है नई कहानी, हर मैच में बनती है नई कहानी। बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी। पुन्हा एकदा सौरभ, सौरभचा चेंडू, सामना करणार तो विराज। सौरभ गोलंदाजी ट्रॅक वरती, पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि हा टोलवला चेंडू, बघूया झेल होतो का, आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय। लगातार दुसरा झटका बसतोय तो तुंबाड शिंदेवाडी संघाला विराजच्या रूपात। हॅट्रिकचा या ठिकाणी चान्स आहे सौरभला। बघूया या संपूर्ण सकाळपासून चालू असणाऱ्या सामन्यातील पहिले हॅट्रिक होऊ शकेल का या सामन्यात। कृपया तुंबाड शिंदेवाडी संघाला विनंती आहे की आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे। पुढील फलंदाज विराजची जागा घेण्यासाठी येतोय तो अक्षय। आणि आता जर या सामन्यामध्ये सौरभने हॅट्रिक घेतली तर श्रीराम क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट फलंदाज आणि एक नावाजलेले खेळाडू श्री अक्षय देवळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। बघूया हॅट्रिक घेतात का आणि 200 रुपये पारितोषिकचे मानकरी ठरतात का सौरभ। सौरभने टाकलेला पुढील चेंडू, सामना करणार तो अक्षय आणि हा चान्स या ठिकाणी मिस झालेला आहे। अतिशय महागडं असं षटक देखील पडलंय मालदोली पाटीलवाडी संघाकडून। पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत। कृपया सामना जलद गतीने चालू करायचा आहे। आपले जे काही सामन्याचे नियोजन असेल ते आपण त्वरित रीतीने घ्यायचे, त्वरित रीतीने नियोजन करायचंय। पुन्हा एकदा दुसरी संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो समीर, मालदोली संघाचा समीर। बघूया किती विकेट मिळवतो तो आपल्या षटकामध्ये आणि किती धावांमध्ये रोखून ठेवतो तो तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजांना समीर। कृपया सामना जलद गतीने चालू ठेवायचा आहे। सर्व संघांना विनंती आहे की सहकार्य करायचं आहे। कृपया सामना चालू करायचा आहे। मालदोली संघाकडून पुढील गोलंदाज समीर। बघूया समीरचा पहिला चेंडू, सामना करणार आहेत ते विराज बाद झाला। प्रेम की अक्षय, प्रेम। विराजचा पहिला चेंडू, सामना करणार ते प्रेम। कृपया सामना जलद गतीने चालू करायचा आहे। समीर गोलंदाजी ट्रॅक वरती, समीरचा पहिला चेंडू, समीरचा पहिला चेंडू, सामना करणार तो प्रेम। प्रेमने टोलवला चेंडू, जातोय। बघूया किती धावा मिळवतात। 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज। अतिशय सुंदर असं धावा काढल्या त्या पहिल्या षटकामध्ये तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजाने। पुन्हा एकदा समीर, समीरचा पुढील चेंडू, सामना करणार तो प्रेम। काय निर्धाव चेंडू, सुंदर अशा रीतीने गोलंदाजी करतायत ते मालदोली संघाचे समीर। पुन्हा एकदा समीरचा सामना करणार प्रेम। बघूया प्रेम आपल्या बॅट मधून किती रनाची, आणि हा चेंडू जातोय। मला वाटतंय पुन्हा एकदा मैदानाचा आकार गोल, मैदानाचा गोल आकार मिळतोय चौकार, चौके पे मौका।
फ्री हिट, पंचांचा निर्णय, नो बॉल, फ्री हिट. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे खेळाडू. सर्व खेळाडूंना आयोजकांकडून एक सूचना आहे, नो बॉल वरती फ्री हिट आहे, प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट. बघूया फ्री हिट. मला वाटतं आतापर्यंत झालेल्या सामन्यातील ही दुसरी फ्री हिट असावी. बघूया कसा सामना करतात ते फ्री हिटचा, काय फायदा घेतात ते. प्रेमने टोलवला चेंडू, बघूया जातो का सीमारे के पार. सीमारे के पार षटकार. सासू गेली खोकून, जावयाला 90 ठोकून आणि षटकार मारलाय वाकून. तुंबाड शिंदेवाडी संघाची धावसंख्या झाली ती दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 32. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा समीरचा सामना करणार तो. प्रेमने टोलला चेंडू, बघूया जातोय का. पुन्हा एकदा खणखणी सनसनी षटकार. बघतोस काय रागानं षटकार मारला बघ तुंबाड शिंदेवाडीच्या वाघानं. सुंदर अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज. आणि लगातार 2 बॉल 2 षटकार टाकलेत. बघूया तिसरा चेंडू सुद्धा सीमारेखे पार करतात का प्रेम. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात ते प्रेम आपल्या संघासाठी. समीर गोलंदाजी ट्रॅक वरती, समीरचा सामना करणार तो प्रेम. समीरने पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. टेलर चेंडू, बघूया निर्धाव चेंडू. सुंदर अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा टोलला चेंडू पुन्हा एकदा जातोय का बघूया. जातोय सीमारेखे पार षटकार. प्रेमच्या बॅट मधून आतापर्यंत हा जवळपास तिसरा षटकार. या षटकामध्ये एकूण 3 षटकार 1 चौकार प्लस 1 नो प्लस 1 धाव असे एकूण टोटल. दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा. अतिशय महागडं असं षटक. किती आले 24 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय महागडं असं षटक पडलंय ते मालदोली पाटीलवाडी संघाकडून. सुंदर अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज. बैट से जो निकला वो गेंद का डर है, बैट से जो निकला वो गेंद का डर है, हर चौके छक्के में दिलों का असर है, हर चौके छक्के में दिलों का असर है. मालदोली पाटीलवाडी संघाकडून पुढील षटक घेऊन येतात ते वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन येतात ते पिंट्या. बघूया आपल्या संघासाठी किती धावांवरती रोखून ठेवतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजांना पिंट्या. आणि तुंबाड शिंदेवाडी संघाची धावसंख्या झाली ते 44. सुंदर असा चेंडू, बघूया किती धावा घेण्यात यशस्वी होतात ते. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज. अतिशय सुंदर अशा रीतीने गोलंदाजी केली ती करतोय ती पिंट्या. आपल्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिले पिंट्याने. बघूया अजून देखील 5 चेंडू शिल्लक. किती धावा देतो तो आपल्या या गोलंदाजीमध्ये पिंट्या. पुन्हा एकदा पिंट्याचा पुढील चेंडू. सामना करणार तो प्रेम. अतिशय सुंदर असा टोलवला चेंडू. पहिली धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली ती तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजाने. जर मालदोली पाटीलवाडी संघाला विजयाकडे मार्गक्रमण करायचं असेल तर तुंबाड शिंदेवाडी संघाच्या खेळाडूंना कमी धावांवरती रोखावं लागेल. बघूया पुन्हा एकदा टोलेला चेंडू. किती धावा मिळतात त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्या तुंबाड शिंदेवाडी संघाच्या खेळाडूने.
आणि अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आणि तुंबाड शिंदेवाडी संघाची धाव संख्या झाली ती 49. अतिशय हायजेचा स्कोर. बघूया किती स्कोर बनवतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे खेळाडू. सुंदर अशी फलंदाजी करतात ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रेम डोळेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात त्या प्रेमला. पुन्हा एकदा खणखणीत सनसनीत चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रेम. संघाची धाव संख्या झाली ते 53. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत ते तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा पिंट्याचा पुढील चेंडू. सामना करणार तो प्रेम. बघूया प्रेमने डोलवला चेंडू. किती धावा घेण्यात यशस्वी होतात. आणि हा पुन्हा एकदा दुसरा खणखणीत सनसनीत चौकार. संघाची धाव संख्या झाली ती 57. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूवरती प्रेम आपल्या संघासाठी किती धावा आणतायत ते. षटकार की चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजीची खेळ केली ते प्रेमने आपल्या संघासाठी. मोलाचं असं योगदान आहे. बघूया पिंट्याचा पुढील चेंडू. सामना केलाय तो प्रेमने आणि निश्चितपणे एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले ते तुंबाड शिंदेवाडीचे फलंदाज. आणि या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झालेली आहे आणि तुंबाड शिंदेवाडी संघाची धाव संख्या झाली ती 58 आणि 59 धावांचं आव्हान आहे ते मालदोली पाटीलवाडी संघाला. अतिशय हायजेस असा कोर या ठिकाणी बनवलेला आहे. बघूया उंच अशी 59 धावांचं आव्हान पार करतात का. या मॅच नंतर होणारा पुढील सामना जागृती उन्हवरे वर्सेस अनसपुरे मालपवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी मंचाकडे संपर्क साधायचा आहे. या पुढील सामन्याचा नाणेफेक करतील श्री राकेशजी माने ज्यांच्या हस्ते आज या स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय पारितोषिक चषक या ठिकाणी स्पॉन्सर केलंय. प्रथम चषक व द्वितीय चषक स्पॉन्सर केलंय. त्यानंतर धन्यवाद आदेशजी. त्यानंतर आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये ज्यांचं आता आगमन होणार आहे असे शिवसेनेचे कार्यकर्ते शाखा वरली माननीय श्री सुरेशजी सकपाळ साहेब यांचा इथे आगमन होणार आहे काही क्षणातच. तरी मी सर्व आयोजकांचे सर्व कमिटी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे वळायचं आहे लवकरच, कारण त्यांचा आपण यथोचित भव्य दिव्य असा सत्कार आणि स्वागत देखील करणार आहोत. तसेच त्यांचे चिरंजीव सन्माननीय अक्षयजी सकपाळ साहेब, तसेच अक्षयजी सकपाळ साहेब, तसेच राजेशजी बोबळे गुहागर यांच्याकडून देखील या दोन्ही अक्षयजी सकपाळ आणि राजेशजी बोबळे यांच्याकडून आजच्या स्पर्धेला 25 टी-शर्ट प्राप्त झालेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक आभार आणि स्वागत देखील व्यक्त करेन. तसेच शिवसेना कार्यकर्ते शाखा वरली माननीय श्री सुरेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून आजच्या या स्पर्धेला गाव मानगाव आजच्या या स्पर्धेला रोख रक्कम 11,111 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आलेलं आहे. त्यांचा आपण भव्य दिव्य असा स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. काही क्षणातच या सन्माननीय व्यक्ती यांचा इथे आगमन होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे वळायचं आहे. चला जाऊया आपण महत्वपूर्ण मॅचकडे. मित्रांनो, आपण पाहतोय एक महत्व अटीतटीची झुंज, एक कडवी झुंज, काटोकी टक्कर म्हटली जाते. एकीकडे चिपळूण आणि एकीकडे खेड तालुका आपण पाहतोय. आणि आताच या ठिकाणी श्री राजेंद्रजी भुवड साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय राजेंद्रजी भुवड सर ज्येष्ठ समाजसेवक यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती आहे की आले नाहीयेत, ते मॅच देखील पाहतायत.
आणि खऱ्या अर्थाने पन्हाळे गावातील एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे अशा सन्माननीय राजेंद्रजी बोड यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच जाऊया आपण एक महत्त्वपूर्ण मॅच कडे देखील वळतोय. मैदानामध्ये दाखल होते चिपळूण तालुक्यातील मालदोली पाटीलवाडी या संघाचे हुकमे बल्लेबाज बॅटर साइज आदित्य आणि किरण, प्रशांत आणि किरण. स्ट्राईकला आहे तो प्रशांत, नॉन स्ट्राईकला असेल किरण. आपण पाहतोय एक मोठं आव्हान आहे, 59 धावांचं आव्हान आहे. सागरने आपण पाहिलं 2 षटकार खेचला, एक चौकार देखील लगावला, नंतर माघारी परतला. त्यानंतर पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. तो प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर खेळीचं प्रदर्शन केलं. बॅटर्स प्रमुख जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली प्रेमने. आणि तुफान वादळ जो घोंगावलं ते प्रेम नावाचं. आता पाहूया कोणाचं वादळ, कोणाच्या नावाचं वादळ आता घोंगावेल. चिपळूण खेड तालुक्यातलं वादळ आपण पाहिलं, आता चिपळूण तालुक्यातील वादळ पाहायचंय. गोलंदाजी मार्गावरती येतोय सागर मस्कर. अकोटबाचा वेगवान चेंडू होता, थांबला, इथे चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला. एक धाव पूर्ण केली, कोणतीही घाई नाही आणि सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. कॉल केला किरणला आणि प्रशांतला स्ट्राईकला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आदेश, कारण बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये, तितकाच वेग होता सागरच्या चेंडूवरती. सागरला खेड कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं सागरला, कारण टेनिस क्रिकेट पटलावरचं प्रामुख्याने मोठं नाव घेतलं जातं सागर. मग मुंबई असो ग्रामीण असो, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जातो तिथे मालिकावीराचा पुरस्कार ज्याच्या नावावरती करतो तो सागर मस्कर. पुन्हा अकोटबाचा चेंडू होता, उसळी घेतली चेंडूने, सुंदर अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी आपण पाहतोय. सागर मस्कर हे नाव ज्यावेळेस आपण उल्लेख केला जातो त्यावेळेस सचिन घडशी हे नाव देखील त्याच्या पुढे जोडलं जाईल, कारण सचिन आणि सागर हे तुंबाड गावातील हे फार महत्वाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. सागर पुन्हा एकदा मोठा फटका. हम भी किसी से कम नहीं, तू शेर है तो हम भी सवा शेर है. सलामी देतो हार्दिक पांड्या कक्षाला. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल येतोय षटकार. काजळ तिथे शृंगार आपला होतोय, धावांचा शृंगार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पाटला काय ध्येय मोठा आहे आणि मोठी तितकीच खेळी देखील करतोय प्रशांत. 59 धावाचा पाठलाग करत असताना 3 चेंडू फेकले गेले, 8 धावा जमा केल्या. सागरवरती मोठा प्रहार लाठी चार्ज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत कडून. पुन्हा सज्ज होतोय सागर महस्कर. अकोटबाचा चेंडू क्रॉस द लाईन, ताकद नाहीये, क्षेत्ररक्षक तैनात आणि जातोय सरळ. पाहूया सीमारेषे पार येतोय बिग 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 षटकार. इथे आगमन होतोय ते आहेत शिवसेना कार्यकर्ते शाखा वरली माननीय श्री सुरेशजी सकपाल साहेब यांचे इथे आगमन होतंय. शुभ आगमन. जोरदार सर्वांनी उभं राहून त्यांचं हार्दिक स्वागत करूया. त्यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये देखील प्राप्त झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. अशा प्रतिभावंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व सन्माननीय माणगाव तालुक्यातील सन्माननीय सुरेशजी सकपाल साहेब, तसेच त्यांचे चिरंजीव सन्माननीय अक्षयजी सकपाल साहेब आणि राजेशजी बोबे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 25 टी शर्ट देखील प्राप्त झालेले आहेत.
तरी आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आभार व्यक्त करूया या सर्व कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व यांचं. काही क्षणातच या मध्यंतरानंतर त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान घेणार आहोत. तत्पूर्वी वळूया आपण महत्वपूर्ण सामन्याकडे. ताकद लावली, क्रॉस द लाईन, समालोचन कक्षाला येते सलामी, येते बिग हिट. ये है खतरों का खिलाडी प्रशांत. आधीच्या चेंडूवरचा षटकार होता ना, सगळे षटकार चौकार. ओके ओके, चौकार, धन्यवाद. चौकार, षटकार, चौकार. चला आता आपण पाहिला मोठा फटका देखील आला. याने फटक्याने धावसंख्या मात्र पुढे झपाट्याने पुढे सरकते. आपण पाहतोय धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती पाहतोय. 59 धावांचं आव्हान आहे. तगडं आव्हान असताना देखील तितक्याच ताकदीने आणि संघर्षाने लढतायत शांत आणि किरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मगाशीच झालेल्या नाणेफेकीमध्ये जागृती उनवरे संघ नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अनसपुरे मालपवाडी संघाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी आताच एक खास व्यक्तिमत्व, गुहागर तालुक्यातील एक खास व्यक्तिमत्व श्री प्रकाशजी खापरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं देखील श्रीराम क्रिकेट क्लब 50 जेरावडी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या मार्फत श्रीराम चषक 2025 साठी रोख रक्कम 1100 रुपये देण्यात आले आहे. तरी त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. सर्व सन्माननीय व्यक्ती यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चला आपण जाऊया. मॅचचा देखील आनंद घेतात मान्यवर. खऱ्या अर्थाने चुरशीचा सामना पाहतोय. जशाच तसे उत्तर, ईट का जवाब पत्थर से देतायत हे दोन्ही फलंदाज. एकीकडे प्रशांत तापलाय. जसा खेळपट्टी गरम होते ना, तसा मात्र इथे गरम होतोय प्रशांत आणि सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण करतोय प्रशांत. षटकार चौकार, षटकार चौकारांची आतषबाजी असताना पाय तुटून पडला सागरवरती. आता गोलंदाज येतोय प्रेम. आकुटप्याचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये जातोय, सरळ येतोय. ये है खतरों का खिलाडी, ये है बाहुबली प्रशांत. तो 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जसा तसं उत्तर दिलं जातंय. प्रश्नाला उत्तर दिलं जातंय आणि या सामन्यामध्ये एक वेगळं रोमहर्षक चित्तथरारक चित्र उभं केलं जातंय. 7 चेंडू मध्ये 30 धावांवरती खेळतोय प्रशांत. जोरदार टाळ्या वाजवा प्रशांतसाठी एकदा. 7 चेंडू 30 धावांवरती खेळतोय प्रशांत. प्रेमचा हो सुरेख चेंडू कमबॅक केले प्रशांतने. एक वेगवान चेंडू आपण पाहिला प्रशांतचा. प्रेम सुंदर कमबॅक केलं. आपल्या गोलंदाजी मार्क वरती तितका तुटून पडला होता. एक प्रशांत मैदानामध्ये शांत वाटला होता आणि शांतमधून त्याने वादळामध्ये रूपांतर झाला आणि षटकारांची बरसात आपण पाहिली प्रशांतच्या बॅट मधून. मोठमोठे फटके देखील आपण पाहिले. 31 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांचा पाठलाग करत असताना आकुटप्याचा चेंडू हो स्लोअरचा चेंडू. आधीचा चेंडू पाहिला आपण वेगवान होता, नंतर टप्पा चेंज केला. आकुटप्याचा चेंडू ठेवला, मागे ठेवला आणि एक विशिष्ट उसळी घेतली चेंडूने आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिलं. कमबॅक केलं आणि सुंदर असं आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. पुन्हा एकदा तुंबाड संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी बजावतोय. फलंदाजीतून प्रेमने सुंदर फलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजी देखील तितकीच मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण हे स्क्रीनवरती आता पाहिले, मान्यवरांना देखील आपण पाहिलं. आता आपण पाहतोय मॅच कडे. मोठा फटका कमजोर आहे हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात कोण इथे मात्र चुकीवरती चुकी होते आणि जातो सरळ सीमारेषे पार आणि येते मोठा प्रहार चौकार. चेंडू 24 धावांची गरज आता आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मित्रांनो, लहरों से डर के हार नहीं होती आणि कोशिश करने वाले की हार नहीं होती.
लहरों से डर के नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की हार नहीं होती. इथे कोशिश केलं जाते, संघर्ष केला जातोय. 59 धावांचं तगडं आव्हान खांद्यावर घेऊन प्रशांत एकटा लढतोय. अजूनही मैदानामध्ये 2-1. किरणला अजूनही एक चेंडू मिळाला, एक चेंडूवरती 1 धाव मिळवली. आता पूर्ण जबाबदारी प्रशांतने घेतलेली आहे. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये अनेक आपण वादळे पाहिले, संकट पाहिले, त्यातला आपण सामोरं गेलो. पण या प्रशांतला सामोरे जाताना तुंबाड संघाची आपण परिस्थिती पाहतोय. प्रेम तितकाच ताकदीने लढेल, भेदक मारा करेल. आकुडब्याचा चेंडू शरीर रेष्टीवरती आदळला आणि 1 धाव नक्की मिळाली. नॉन स्ट्राईकला असलेला किरण आता स्ट्राईकला येतोय आणि षटकाची देखील समाप्ती. का धाव घेतली असावी हा महत्वपूर्ण उत्तर देतोय हा धाव, कारण प्रशांतकडे स्ट्राईक असणं फार गरजेचे आहे. मोठी धाव संख्या, मोठा देही आहे आणि मित्रांनो योग्य वेळी योग्य तुम्ही पत्ता बाहेर काढलेला आहे. तो पत्ता आहे प्रशांत. धाव संख्या झालेली आहे एकूण 36 धावा धाव फलकावते आपण पाहतोय आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी हव्या त्या 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 अशी जर वेळ आहे ना तर मित्रांनो रिंकू सिंगला आठवा, त्यानंतर मॅक्सवेल खेळी आठवा तुम्ही आणि त्याच पद्धतीने तुम्ही खेळा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं आणि ही वेळ आहे तुम्हाला संघर्ष करण्याची. मित्रांनो, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःची ढाल बना आणि संघर्ष करा. तो संघर्ष चालू आहे आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा. एकीकडे चिपळूण तालुका, एकीकडे खेड तालुका. गोलंदाजी मार्कवरती विराजमान होण्यासाठी येतोय विराज. चेंडू फेकेल, फुलटॉस बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय, स्वेर मारा, बाहेर जाणारा चेंडू. मोठं आव्हान जरी असलं तरी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. कोणालाही कमजोर समजू नका मित्रांनो, कारण मित्रांनो नेहमी लाखो रुपयांचे घातलेले दागिने पाहण्यासाठी 100 रुपयाचाच आरसा कामी येतो. त्यामुळे कोणालाही कमी समजायचं नाही, कमजोर समजायचं नाहीये. हे युद्ध आहे, युद्धामध्ये काही घडू शकतो. फुलटॉस चेंडू होता, पुन्हा बाहेर जाणारा चेंडू खून करतायत. पंचांना त्रास दिला जातोय वारंवार आणि स्वेर मारा दर्शवतायत पंच. स्वेर माराने धाव संख्या समीकरण बदलते. 6 चेंडू 22 धावांची गरज, 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज. समीकरण हळूहळू बिघडत जातंय. विजयाच्या समीत जाईल का चिपळूण संघ ते देखील पाहायला लागणार आहे. काय घडेल, काय बिघडेल. फुलटॉस चेंडू जातोय, पुन्हा झेलच्या रूपांतरात होतोय. जो वादळ होता प्रशांत नावाचं तो मात्र इथं शमलय, थांबलय आणि बॅक टू द पॅव्हेलियन होतोय प्रशांत. सेट केलं असताना आता समीकरण बदलते. समीकरण होते ते 5 चेंडू 21 धावांची गरज. पाच चेंडू 21 धावांची गरज आपण पाहतोय मित्रांनो. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वासाची गरज आहे आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. समीर मैदानामध्ये दाखल झालाय. समीर बाहेर जाणारा चेंडू दडपण आहे, प्रेशर मध्ये जातोय. तुंबाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. दडपण प्रेशर म्हटलं तर मला एक डायलॉग आठवतो आदेश की मित्रांनो आयुष्य असं जगायचं की कुकर सारखं जगायचं. खालून जरी आग लागली असली तरी वरती शिट्या मारत जगायचं. इथे दडपण नको, प्रेशर नको मित्रांनो. मनमुराद खेळा, स्वच्छंदपणाने खेळा. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट हे युद्ध देखील मानलं जातं आणि क्रिकेटमध्ये कोणतीही मैत्री नसते. मैत्रीला थारा डाई आहे क्रिकेटमध्ये. किती आपण मित्र असलो तरी. अगोदरचा चेंडू होता वेगवान, थोडासा गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन, कमबॅक केलं विराजने आणि 4 चेंडू 20 धावांची गरज.
एक मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्याचं चित्र पालटून जाईल. पाहूया एकदा विराट चेंडू फेकला, कोणाचा चेंडू पुन्हा एकदा खराब खराब आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, तुम्ही 1000 चुका करा पण एकच चूक 1000 वेळा करू नका, कारण एकच चूक तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही 1000 चुका करा पण एक चूक वारंवार 1000 वेळा करू नका. वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय स्वेर मारा पाहायला मिळतंय आणि स्वेर माराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते, समीकरण बदलते आता. 4 चेंडू 19 धावा. शॉर्ट सिलेक्शन केलाय, लॉंग ऑफला पाहायला मिळते डीप मध्ये. शतरक्षक एक नव्हे 3 शतरक्षक पाहतोय आणि 3 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा पूर्ण केले जात आणि इथे पाहायचं आपण धाव बाद. माघारी परतावं लागेल किरणला. सलामी जोडी इथे बाद होते. एक गडी, विकेट क्रमांक 1 चं पतन. किरण माघारी परततोय, आता मैदानामध्ये दाखल होईल. नवा फलंदाज सौरभ. पाहायला मिळतंय सौरभ आणि समीर आपल्याला पाहायला मिळतंय. सलामी जोडी माघारी परतले. गडी क्रमांक 2 चा किरण माघारी परतला. सर्वप्रथम प्रशांत 34 धावा करून माघारी परतला आणि आता किरण माघारी परतला. समीकरण बदलते. 3 चेंडू 16 धावांची गरज. आता कुठेतरी हसू पाहायला मिळते सागरच्या चेहऱ्यावर. सागर थोडासा दडपण होता. 3 चेंडू 16 धावांची गरज. मित्रा 3 चेंडू 16 धावांची. सागर प्लीज, आपण एक खेळाडू आहात, खेळाडू वृत्तीने खेळा. आपण माहिती आहे की आपल्या संघासाठी खेळतो. सचिनला जर अंडर 90 जर आपण पाहिलं तर नर्वस 90 मध्ये कितीच वेळा तरी त्याला बाद गेले. एवढे 1760 कॅमेरे इंटरनॅशनल मध्ये लावले जातात, तर ही एक चुकीचं डिसिजन दिले जातं आणि ते खेळाडू वृत्तीने सचिन नेहमीच मैदानाबाहेर पडताना पाहायला मिळते. म्हणूनच मी नेहमी म्हणतो आता समीकरण बदलते. समीकरण होतंय 2 चेंडू 14 धावांची गरज. मी नेहमीच म्हणतो मित्रांनो, क्रिकेटमुळे अनेक लोक लोकप्रिय झाली, पण ज्यांच्या नावामुळे क्रिकेट लोकप्रिय झाला ते म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. लॉंग ऑफच्या दिशेने कमजोर शॉट आपण पाहतोय आणि इथे मित्रांनो 1 चेंडू 13 धावांची गरज. पावसाला छत्री थांबवू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र नक्की देईल. इथे आपण हा सामना जिंकू शकत नाही, पण खेळाचं सामर्थ्य, आत्मविश्वास नक्की तुम्हाला खेळाडूमध्ये मिळू शकेल. मित्रांनो, संघर्ष असा करा की जिंकणाऱ्याला घाम फुटलं पाहिजे. घाम फोडलं होतं चिपळूण संघानं, पण शेवटच्या षटकामध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्वेर मारा. विराज अजूनही नो चेंडू वरती जर षटकार आला ना तर थोडस आपल्याला कुठेतरी आपल्याला एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकेल, पण ही चूक करणार नाही गोलंदाज. 1 चेंडू 12 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, बॅटची कडा घेतली. विराज चेंडू खाली येतोय, झेल पकडतोय आणि विकेट देखील पतन. आणि इथे जिंकलेला संघ आहे तुंबाड संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुंबाड शिंदेवाडी संघ. आणि पराभूत झालेला संघ आहे मालदोली पाटीलवाडी चिपळूण संघ. चिपळूण संघाचा आभार व्यक्त करतो. सुंदर खेळाचं प्रदर्शन केला. प्रशांतसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर खेळ प्रदर्शित केला तो प्रशांतने आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल चिपळूण संघाला. आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळण्यापूर्वी आपण वळूया अतिथी देवो या कक्षाकडे, ज्यांचं इथे आताच आगमन झालेले मान्यवर आहेत, त्यांचा आपण येथून सन्मान करणार आहोत. नक्कीच श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजे रामोडीचे सर्व खेळाडू, या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण थोड्या वेळासाठी
समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजी रामोडचे सर्व खेळाडू तसेच महिला मंडळ श्रीराम क्रिकेट क्लब मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते या सर्वांना विनंती आहे की आपण थोड्या वेळासाठी समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. थोड्याच अवधीमध्ये एक खास व्यक्तिमत्व यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहे.